आणि यानंतरची बातमी महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रातली। एन्काउंटरचं लोड महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पसरायला लागले। पोलिसांना अडचणीच्या ठरणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर होणं हे महाराष्ट्राला खरं तर नवं नाहीये। आधी गँगस्टर्सचे एन्काउंटर व्हायचे, मग महिला अत्याचारातल्या आरोपींचे एन्काउंटर व्हायला लागले आणि आता दरोड्याचा आरोप असलेल्या आरोपीचं सुद्धा एन्काउंटर व्हायला लागले। छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचं एन्काउंटर झालं, पण हे एन्काउंटर करण्या अगोदर, एन्काउंटर करताना आणि एन्काउंटर केल्यावर पोलिसांनी जे जे काही केलंय त्यावरून हे एन्काउंटर फेक असल्याचा संशय व्यक्त होतोय। त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5 गोळ्या मारून टाकलंय। ती काय खुन्नस होती या पोलिसांची। त्यांनी गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? एन्काउंटर करायचंय, पकडायचंय, पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाराला, छातीवर पाठीवर दंडात नाही मारत। त्याला का मारलं, कुणी मारलं, काऊन मारलं तुम्ही मला सांगा। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या। 15 मे रोजी एक दरोडा पडतो। आठ किलो सोनं, 40 किलो चांदी लंपास होती। त्यातलं 2.5 किलो सोनं, 8 किलो चांदी घरातच सापडते। आणि मग 27 मे रोजी दरोडेखोराचा एन्काउंटर होतो। छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर वडगाव कोल्हाटी मार्गावरच्या या साई गार्डन रेस्टॉरंटचा परिसर मध्यरात्री गोळीबारानं दणाणून गेला, कारण याच हॉटेल समोर संतोष लड्ढा दरोडा प्रकरणातला आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केला। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपींना कोर्टापुढे प्रवेश करून PCR घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे। 15 मे रोजी संतोष लड्ढा या व्यावसायिकांच्या घरावर दरोडा पडला। अख्खं कुटुंब अमेरिकेला गेलेलं असताना पाळत ठेवून हा दरोडा टाकला गेला। या दरोड्यात 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी लंपास झाली, पण आश्चर्यकारकरित्या त्यातले 2.5 किलो सोनं आणि 8 किलो चांदी घरातच सापडली। या दरोड्यामागे अमोल खोतकरच असल्याचा संशय पोलिसांना होता आणि म्हणून पोलीस त्याच्या मागावर होते। पण पोलिसांनी केलेले हे एन्काउंटर बनावट असून पोलिसांनी सुपारी घेऊनच त्याची हत्या केल्याचा आरोप अमोलच्या कुटुंबियांनी केलाय। पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे, कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा, माझा भाऊ अमोल खोतकर, की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं। तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधी मारून टाकू शकतो, माझी सुपारी देण्यात आलेली। ते काय आता फक्त पोरगा काय म्हणायचं, आमचा मुलगा काय म्हणायचा, मी जर नाही आलो तर माझी सुपारी दिली असं समजून चला। माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे पोस्टमार्टम व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे, त्याला गोळ्या किती लागल्या, काय लागलं ते माहीत झालं पाहिजे आम्हाला। पोलिसांच्या दाव्यानुसार या दरोड्यातल्या 5 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्याच आरोपींनी अमोल खोतकरचं नाव घेतल्याचा दावा पोलिसांचा आहे, पण कुटुंबियांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। ती काय खुन्नस होती या पोलिसांची। पोलीस आहे, त्यांनी गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका। शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, त्याचे तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं। धक्कादायक गोष्ट ही की घटनास्थळावरच्या एकाही CCTV मध्ये हा एन्काउंटरचा थरार रेकॉर्ड झालेला नाही। त्यामुळे हे प्रकरण दिसतंय तितकं सरळ नव्हतं, तशी शंका सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही एन्काउंटर होण्याआधीच व्यक्त केली होती। काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे।
त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण की चोर हा एका दिवसात इथं आलेला नाही आहे. ही जी साखळी आहे या साखळीच्या मागे सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्ताला सुद्धा सूचना देण्यात आल्या. मला तर आश्चर्यच वाटतं असं कसा पोलिसांचा आणि हे नेत्यांचा साठालोटा आहे. म्हणजे एक दिवस हे मंत्री म्हणतो की पोलिसांमुळे हे क्राईम वाढत आहे आणि दुसऱ्या दिवशी एक आरोपी सापडतात आणि त्याचं डायरेक्ट एन्काउंटर होतात. म्हणजे ठीक आहे काही हे झालं असेल तर हे एन्काउंटर कशामुळे झाला, पोलीस इतके घाबरले होते की मंत्र्यांनी सांगितलं आमच्यावर बोट दाखवत आहे. त्याची तर ज्युडिशियल इन्क्वायरी व्हायला पाहिजे. आरोपींकडून किती मुद्देमाल जप्त केला, एन्काउंटरची खरंच गरज होती का, त्या 5 आरोपींनी आपल्या जबाबात काय दावा केलाय यातली कोणतीच उत्तरं सध्या पोलिसांकडे नाही आहेत. त्यामुळे हा दरोडा आणि त्यानंतरचं एन्काउंटर सगळंच संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.